तर भावांनो आलो शिंदे मामाच्या तर गरम गरम गोडे नाही म्हटलं तर मस्त गरम गरम गोडे न्या. काल तुम्ही बघितलं काल लय पाऊस झाला तर काल आपल्या वावरामध्ये काही वाटत वखर काही चालला नाही बरोबर. पण आता रात्री पाऊस नाही आला म्हणून आज बरं भारी वाटू राहिलं. आज काय करतो बस आपलं वखर येऊ राहिलं तर काय करून 4-5 मस्त वडे पार्सल घेऊन जा म्हणलं. मस्त वावरात जाऊन खाऊ. वड्याची टेस्ट एकच नंबर बरं का. फक्त 10 रुपयाला टेन्शन नाही काय नाही बिंदाशी आणि वडे खा भावांनो. आणि कालचा तुम्ही अप्पा बघितला असं ना आपल्या वावरामध्ये पाऊस झाला वखर काही चालला नाही. पण आज नाही वखर एकदम व्यवस्थित चालणार आहे. त्याच्यामुळं आज जातो बस म्हातारा 4-5 वडे पार्सल घेऊन जातो. मी बी खातो कारण तुम्हाला माहिती ना आपल्याला वडे लय आवडत तिथले. त्यामुळे आपण मस्त वडे घेऊन जाणार आहे. म्हणून फायनली पहा बा 4 वडे एक बिसलरी 10 रुपयाची पाणी आणि म्हातारा आम्ही आता नेबा आम्ही घेतली आता 150 रुपयाची छत्री घेतली पावसा पाण्याची. ते भावना आता निघालेलो आहे आम्ही आता गाडीवर आमच्या वावरामध्ये. चला तुम्हाला भेटतो. हे बघा फायनली भावांनो आलो आम्ही बघा आता वावरामध्ये. तुम्ही बघू शकता हे बघा माझे वडील आणि मी. हे बघा 40 रुपयाचे वडे 20 रुपयाचे पाव 130ची छत्री 15ची बिसलरी. म्हणजे तुम्ही विचार करा भावांनो आणि 50चं पेट्रोल. म्हणजे हे आम्हाला वावरात येणं किती महागात पडतं. सोपं नाही सोपं नाही लय अवघड आहे पैसा. तर विचार करा तुम्ही भावांनो आमचा झाला 220 रुपये खर्च नुसतं वावरात यायचा. सोपं आहे काय मग माणसं आहे आम्ही. आलंच आमचं वखर आता मागून फाटकन आता वखर मारून घेऊ. हे बघा आलंच आपलं वावर ते समोर ही आपली वाट आहे आंब्यापाशी वावर आहे. आता वखर एकदम मारला का सण टेन्शनच दूर. लगेच आपण आपल्या कामासाठी मोकळं. आता वडीलला आम्ही पैपे आलो. ती म्हणता पैपे काऊन आले गाडी काऊन नाही आणली भाऊनो. ते बघू शकतो तुम्ही आपण आपली गाडी लावली त्या कोपऱ्यामध्ये काहून काही इकडे चिखलाची गाडी येत नाही. वल्ल्या चिल्ल्याचं आपली दैन होईन म्हणून. तर चला तुम्हाला मी दाखवतो आपल्या वावरासारखी कसं काय आली कसं काय नाही. चला दाखवतो. हे देवा बघा रे. हे बघा भावांनो तुम्ही बघू शकता. बघा काल काय चालतं तुम्हाला माहिती का. काल पाऊस आलता तर काल आम्ही अर्ध वखरायचं सोडून दिलं होतं. कारण की पावसामध्ये काही वखर चालत नव्हतं. तर माझे मित्राचे वडील होते तर ते आम्हाला म्हणाले की नको गरिबाचं नुकसान नको व्हायला म्हणून भावांनो त्यांनी काय केलं काल वखरायचं बंद केलं तर आता तुम्ही बघू शकता भावांनो त्यांनी काल एक कार सारखी आमची वखरली होती. तर चला तुम्हाला दाखवतो मी त्यांनी वखर कसं आणलं आणि भावांनो कंबोडी कसं काय आली आपली हे पण दाखवतो. तर भावांनो हे बघा तुम्ही बघू शकता आपली सरकी कशी आली भावांनो. काही बिना खताची बिना मुताची बिना पाण्याची. कारण खतमूत पाणी काहीच नाही भावा आपल्याकडं. हे भावांनो बघू शकता तुम्ही आपली सरकी. हे बघा भावांनो एकदम तास एकदम मस्त आलेलं आहे. ज्यादा काही तूट नाही भावांनो त्याच्यामध्ये. ज्यादा काही तूट नाही आहे. पण जरा तूट झाली तर तूट लावून घेऊ आपण असं माझा विचार आहे. तर भावांनो हे बघू शकता तुम्ही आपली कपाशी. तर भावांनो हे बघा तर तुम्हाला झाड कसं वाटलं भावांनो कपाशीत आपल्या प्लीज कमेंट करून सांगा भावांनो. हे बघा आपली सरकी. तर प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा. आणि भावांनो व्हिडिओ जर आवडला ना नक्की चॅनल सबस्क्राईब करा भावांनो. तुम्ही व्हिडिओमध्ये येता राहा भावांनो पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज भावांनो सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा. आणि भावांनो प्लीज व्हिडिओला कमेंट करत जा. तुम्ही जर व्हिडिओ कमेंट केली ना भावांनो म्हणजे मला कळतं यार की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कोणा केलं लाईक कोणा केलं. भावांनो मी पण तुम्हाला परत सबस्क्राईब करतो त्या कमेंटवरून आणि लाईक पण करेन. तर जय जवान जय किसान जय शिवराय. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.